हे कसं काय मंडळी. सो आज होता ट्यूसडे. सकाळी उठल्या बाहेर वारं सुटलं होतं आणि त्यातच पाऊस पण चालू होता खूप मोठा. अमेरिकेत आल्यापासून 2 इयर्स नंतर एवढा मोठा पाऊस, म्हणजे इकडच्यासाठी तो मोठा आहे, इंडियासाठी काही मोठा नाही आहे. सो उठले सकाळी, उठल्या चहा ठेवला, मस्त पोहे खाल्ले गरम गरम. तर चहा होत होता, म्हणलं चला पोहे खाऊन घेऊया. सो चहा झाला, त्यानंतर चहा पिला आम्ही. मस्त पाऊस पडत होता खूप वर्षांनी. इकडं अमेरिकेमध्ये तर एवढा पाऊस खूप दिवसांनी पडला. सो त्यामुळे मज्जा वाटत होती. एवढंच वारं असल्यामुळे थंडी पण खूप होती. सो ब्लँकेट सोडावंच वाटत नव्हती. त्यानंतर दुपारी मग ठरतच नव्हतं काय बनवायचं जेवणामध्ये. आज ठरवलं, इंडियाहून आलेले मूगवडे होते. तर ते दिसले समोर, तर म्हणलं चला हे करूया. पण एवढी खराब भाजी झाली होती, सगळा मूड गेला. तरी कालची कढी होती, सो त्यामुळे दुपारचं जेवणाचा काही एवढा प्रॉब्लेम आला नव्हता. म्हणजे मला तर नव्हती आवडली, म्हणजे आवडलीच नव्हती कुणालाच घरामध्ये. आणि तुम्हाला माझ्या खराब भाजीची रेसिपी देते. म्हणजे मी स्वतःचा शहाणपणा करायला गेले होते. तर मी सगळ्यात पहिले ते मूगवडे भाजून घेतले तेलामध्ये. तर ते माझी मम्मी भाजत नसती, तर त्याच्यामुळं माझं सगळं चुकून गेलं, फोडणी चुकली. म्हणजे मग मी मस्त लसूण आणि कांद्याची फोडणी दिली आणि मग नंतर ते मूगवडे टाकले, तिखट मीठ टाकलं आणि झाली आपली भाजी. त्यानंतर फुलक्या बनवल्या आणि कढी तर होतीच. सो आमचं मॅनेज झालं तेवढं. आणि चटण्या पण आल्या होत्या इंडियावरून, तर तेच आम्ही खाल्लं. त्यानंतर पाऊस थांबला होता, बघू शकता बाहेर तुम्ही. आणि त्याच टायमिंगला माझ्या फ्रेंडनी लोणचं बनवलं, सो ती घेऊन आली होती लोणचं. आणि त्याच टाईममध्ये इकडे खारुताई आली होती, तर तिला मी खायलाच टाकलं नाही. म्हणजे टाकलं थोडंसं खायला, तर तिला देत नव्हते म्हणून विंडोच्या नेटवर आली होती ती. मस्ती चालू होती तिची, टाक म्हणून काहीतरी. सो त्यानंतर माझं पार्सल आलं होतं. मी म्हणलं चला यावेळेस काहीतरी चेंज म्हणून दिवाळीला जरा वेगळा लुक करूया. सो मी हे हेअर कर्लर मागवलं. तर बघत होते ट्राय करून कसं आहे ते. तर मी करते, तर अनन्याला पण करायचंच होतं, सो तिला थोडं करून दिलं. त्यानंतर असा काहीचा लुक झाला माझा. म्हणलं ट्रायल करून बघूया, तर मस्त दिसत होते. आज फक्त केसांना असं फिरवत बसायचे, कारण की एवढे छान दिसतात ते. सो त्यानंतर आम्ही थोडंसं दिवाळीचं आर्ट करायचं राहिलं होतं, मग ते परत करत बसलो होतो. त्यानंतर अशीच क्रेविंग झाली होती. मस्त आता शंकरपाळ्या आहेच, सो चहा आणि शंकरपाळ्या करायचं ठरवलं. मस्त असं गरम गरम चहा. आणि हा माझा लूक कसा वाटतोय ते नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सो चला भेटूया आता नंतर. बाय. या चहा प्यायला.